आपण दशांश अपूर्णांकाची जी सिरीज सुरू केली आहे, दशांश अपूर्णांकामध्ये आपण बेरीज वजाबाकी इथपर्यंतचा अभ्यासक्रम आपण अभ्यासलेला आहे मित्रांनो. आज आपल्याला अभ्यासाचा आहे त्याच्या पुढचा उपघटक, आणि पुढचा उपघटक आहे आपला मित्रांनो दशांश अपूर्णांकाचा गुणाकार. चला तर मग आज आपण दशांश अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा ते आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. दशांश अपूर्णांकाचा गुणाकार केल्याच्या नंतर दशांश चिन्ह नेमकं कोणत्या ठिकाणी द्यायचं आहे ते आपल्याला कळण्यासाठी हा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. नक्कीच तुम्हाला जर हा व्हिडिओ माझा आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पहा, आपण दशांश अपूर्णांक आणि आज आपण शिकणार आहोत मित्रांनो त्यातील गुणाकार. दशांश अपूर्णांकाचा गुणाकार आज आपण शिकणार आहोत. तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी एक गुणाकार घेऊया मित्रांनो. 48.2 गुणिले 2.4. तर आता हा गुणाकार कसा सोडवायचा हे आपण आज पाहूया. पहा, जसा आपण गुणाकार सोडवतो मित्रांनो तशीच याची मांडणी करायची आहे. तुम्ही तक्त्याच्या स्वरूपात करा किंवा सरळ आपण मांडणी करून घेऊ शकतो. या ठिकाणी 48.2 गुणिले या ठिकाणी 2.4. आता गुणाकार करताना आपण काय करायचं मित्रांनो, हे दशांश चिन्ह जरी असेल तरी आपण त्याचा काही विचार करायचा नाहीये. आपण जसा गुणाकार सोडवतो त्याच पद्धतीने आपल्याला गुणाकार सोडवायचा. तर आता इथे दशांशाचा आपण विचार करायचा नाही. जसा आपण गुणाकार सोडवतो तसा. जर तुम्हाला 24चा पाडा येत असेल तर डायरेक्ट तुम्ही 24च्या पाड्यानं पण गुणू शकता. 24चा पाडा जर तुम्हाला येत नसेल तर आपण एकेका अंकानं गुणू. अगोदर 4नं गुणू. 4चा पाडा 2पर्यंत, 4 दोन्ही 8. 4चा पाडा नंतर 8पर्यंत, 4 8 32. 32ला 2 आणि हातचे आले 3. त्यानंतर 4चा पाडा 4पर्यंत म्हणायचा मित्रांनो आपल्याला. 4 चौक 16, 16 आणि 3, 16 17 18 आणि 19. हे 19. आता 4नं गुणून झालं. आता आपल्याला या ठिकाणी 2 दशकानं गुणायचं आहे म्हणून आपण या ठिकाणी 8च्या खाली 0 देऊन घ्यायचा आणि आता 2 दशकानं गुणायचं आहे. पहिल्या हातच्यावर आपण काट मारून देऊ. 2चा पाडा 2पर्यंत, 2 दुणे 4 म्हणजे 4ला 4 आले. 2 8 16, 16ला 6, हातचा आला 1. 2 चौक 8 आणि हातचा 1 9. आता याची बेरीज करायची. 8 अधिक 0 8, 2 आणि 4 6, 9 आणि 6 15, 15ला 5, हातचा आला 1. पुन्हा 9 आणि 1 10, 10 आणि 1 11. या ठिकाणी 11. बघा मित्रांनो, आता काय झालं, आपण जशा पद्धतीने आपण गुणाकार सोडवतो तशाच पद्धतीने आपण गुणाकार सोडवला. आता प्रश्न पडला आपल्याला की आता हे दशांश चिन्ह नेमकं कुठं जाईल. तर अशा वेळेस एकदम सोपा आहे. आपण गुणाकार केला की आपण दशांशाच्या नंतर येणारे किती अंक आहेत मोजायचे. या ठिकाणी बघा, या पहिल्या संख्येमध्ये दशांशाच्या नंतर येणारा अंक किती आहे, एकच अंक आहे, 2 अंक. आणि खालच्या दशांशाच्या नंतर येणारा अंक किती आहे तो सुद्धा पहा. तर या ठिकाणी सुद्धा दशांशाच्या नंतर येणारा अंक एकच आहे. म्हणजे इथला 1 आणि इथला 1 असे किती आहेत, दशांशाच्या नंतर 2 अंक आहेत. म्हणून आपण काय करायचं, 2 अंक उजवीकडे सोडून द्यायचे. 1 2, 2 अंक उजवीकडे सोडून द्या आणि या ठिकाणी दशांश चिन्ह द्या. म्हणजे आपलं 48.2 गुणिले 2.4 याचा गुणाकार किती आला मित्रांनो, 115.68 एवढा आपला गुणाकार आलेला आहे. चला, तसंच आपण दुसरं उदाहरण या ठिकाणी अभ्यासूया. 53.08 गुणिले 4.6. पहा, तर हे एक गुणाकार आहे. याला पण आपण सोडूया. जसं आपण आता पाहिलं त्याच पद्धतीनं 53.08 गुणिले 4.6. पहा मित्रांनो, आपण या ठिकाणी दशांशाचा विचार करायचा नाहीये. जसा मी सांगितलंय तशाच पद्धतीने आपण दशांशाचा विचारच करायचा नाही. डायरेक्ट आपण आता गुणाकार करणार आहोत. जसा गुणाकार सोडायचा आपल्याला 6नं 8ला गुणायचं आहे आपल्याला. मग 6चा पाडा 8पर्यंत बनायचा आहे. 6 8 48, 48ला 8, हातचा आले आपले 4. त्यानंतर 6ने आपल्याला 0ला गुणायचं आहे. 6 0
तर आपलं उत्तर शून्यच येईल मित्रांनो. कुठल्याही संख्येने जर आपण शून्याला गुणलं तर आपलं उत्तर शून्यच येतं. म्हणून 6 0 0 आणि हातचे 4 हे अधिक 4 उत्तर आलं आपलं. त्यानंतर 6चा पाढा 3पर्यंत. 6 1 6 6 2 12 6 3 18. 18ला या ठिकाणी 8 हातचा आला 1. पुन्हा 6चा पाढा 5पर्यंत. 6 5 30 30 आणि 1 31. आता या ठिकाणी आपलं 6 गुणून झाले, 4 दशकानं गुणायचं आहे. म्हणून या ठिकाणी शेवटी एक 0 द्या. पहिलीचे हातचे आहे त्याच्यावर काट मारून ठेवा. 4चा पाढा 8पर्यंत. 4 8 32. 32ला 2 हातचा आले 3. पुन्हा 4चा पाढा 0पर्यंत. आता सांगितलं कुठल्याही अंकानं जर आपण शून्याला गुणलं तर उत्तर किती येणार आपलं 0 येणार आहे. म्हणून 4 0 0 आणि हातचे 3 म्हणजे 3 येणार. पुन्हा 4चा पाढा 3पर्यंत. 4 3 12. 12ला 2 हातचा आला 1. पुन्हा 4चा पाढा 5पर्यंत. 4 5 20 20 आणि 1 21. आता आपलं दोन्हीही संख्येनं आपलं गुणून झालेलं आहे. आता आपल्याला यांची बेरीज करायची आहे. बेरीज करण्यासाठी 8 अधिक 0 8. 4 आणि 2 6. 8 आणि 3 11. 11ला 1 हातचा आला 1. 2 3 4. पुन्हा 3 आणि 1 4 आणि हे 2. आता पहा, तुम्हाला जसं सांगितलं होतं मित्रांनो या गणितामध्ये की दशांशाच्या नंतर येणारे अंक किती आहेत इथं सुद्धा आपण मोजायचे. त्या ठिकाणी बघा दशांशाच्या नंतर येणारे अंक किती आहेत 1 2 2 अंक आहेत. आणि इथं पहा दशांशाच्या नंतर येणारा अंक एकच आहे. म्हणजे 1 2 आणि हा 3 म्हणजे दशांशाच्या नंतर येणारे अंक जे आहेत ते किती आहेत 3 आहेत मित्रांनो. म्हणून या ठिकाणी आपले जे उत्तर आहे याचे 3 अंक उजवीकडे सोडायचे आपल्याला. म्हणजे 1 2 3 3 अंक उजवीकडे सोडले आणि त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला काय करायचं दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजे 53.08 गुणिले 4.6 याचा गुणाकार जर झाला तर आपल्याला किती मिळेल उत्तर 244.168 एवढं आपल्याला काय मिळेल मित्रांनो उत्तर मिळेल. त्यानंतर पुढचं गणित पहा असं 60.8 गुणिले 1.50 पहा म्हणजे 3 अंकीला साधारण गुणणे अशा प्रकारचं हे गणित आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण लिहून घेऊया 60.8 गुणिले 1.50 3 अंकीनं गुणल्यासारखं आहे. तसाच गुणाकार आपल्याला 3 अंकीनं करायचा आहे. अगोदर शून्यानं गुणून घ्यायचं. या ठिकाणी या दशांश चिन्हाचा आपण विचार करायचा नाही. 0 गुणिले 8 0 0 गुणिले 0 0 0 गुणिले 6 0. आता शून्यानं गुणून झाला. आता 5 दशकानं गुणायचं आहे. म्हणजे या ठिकाणी 1 0 द्या. आता 5नं गुणा. 5 8 40 40ला 0 त्याचे आले 4. 5 0 0 0 आणि 4 या ठिकाणी 4 आले आणि 5चा पाढा 6 पर्यंत. 5 6 30. आता 5 गुणून झालं. आता 1 शतकानं गुणायचंय. म्हणजे या ठिकाणी आपण काय करायचं मित्रांनो 2 शून्य द्यायचे. कारण शतकानं गुणतोय आपण म्हणून या शतकावर किती असतात 2 शून्य असतात म्हणून 2 शून्य दिले. आता एकानं गुणून घेऊ. 1 8 8 हातच्यावर काट देऊन ठेवा. 1 0 0 1 6 6. आता आपल्या 3ही अंकानं गुणून झाले. आता यांची बेरीज करून घेऊ. 0 अधिक 0 अधिक 0 म्हणजे 0 0 अधिक 0 अधिक 0 बरोबर 0. 8 आणि 4 12 12ला 2 हातचा आला 1. 0 अधिक 0 0 आणि हातचा 1 या ठिकाणी 1 आणि 6 आणि 3 झाले मित्रांनो 9. आता आपला गुणाकार करून झाला. आता दशांश चिन्ह आपल्याला नेमकं कुठे द्यायचे तर दशांशाच्या नंतरचे आपल्याला अंक मोजायचे. इथं दशांशाच्या नंतर 1 अंक आहे. इथं दशांशाच्या नंतर 2 अंक आहेत. म्हणजे 1 2 1 2 आणि 3 अंक आहेत दशांशाच्या नंतर. म्हणून आपण इथं सुद्धा 3 अंक उजवीकडे सोडायचे आपल्याला. 1 2 3 अंक उजवीकडे सोडून द्या आणि या ठिकाणी डाव्या बाजूला दशांश चिन्ह द्या. 3 उजवीकडे सोडली इथं डाव्या बाजूला दिलं म्हणजे आपलं उत्तर किती आलं मित्रांनो 91.200. अशा प्रकारचे आपल्याला गुणाकाराची उदाहरणं किंवा गुणाकार आपल्याला लवकरात लवकर करण्यासाठी मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीची युक्ती वापरता येते आणि हीच सगळ्यात मोठी युक्ती आहे. जसा आपण गुणाकार करणार आहे तसाच सेम टू सेम गुणाकार करायचा. काही यामध्ये गोंधळून जाण्याची किंवा घाबरण्याची काहीही गरज
नाहीये आणि दशांश चिन्ह मात्र दशांशाच्या नंतर जेवढे अंक आले तेवढे स्थान आपण उजवीकडे सोडून त्या ठिकाणी आपल्याला काय द्यायचे तर दशांश चिन्ह द्यायचे, हे मात्र आपण विसरायचं नाही. पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण एक शाब्दिक उदाहरण घेतलेलं आहे. तर प्रश्न विचारला आपल्याला, रमेशने बाजारातून 4.50 रुपयात किलो प्रमाणे 5.25 किलोग्रॅम टोमॅटो घेतले तर किती रुपये द्यावे लागतील, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर एकदम सोपा आहे मित्रांनो, फक्त आपल्याला गुणाकाराची क्रिया करता आली की आपल्याला लगेच उत्तर काढता येईल. आता या ठिकाणी बघा, टोमॅटो कसे रुपये किलो आहे तर 4.50 रुपये. 4.50 रुपये म्हणजे 4.50 रुपये प्रमाणे टोमॅटो किलो आहेत प्रति किलो. असे किती किलो घेतलेले आहेत तर 5.25 किलोग्रॅम. आता 5.25 किलोग्रॅम घेतलेले आहे. आता 5.25 म्हणजे आपल्याला माहिती आहे, सव्वा म्हणले हे किती लागतं तर 0.25 किंवा 0.250 लागतात आणि 5.25 आहे म्हणजे या ठिकाणी 5 दशांश चिन्ह 250. वजन असल्यामुळे दशांशाच्या नंतर आपल्याला 3 अंक घ्यावे लागतील आणि गुणिले हे आपण घेतलेले टोमॅटो किंवा वजनी टोमॅटो एवढे आपण टोमॅटो घेतले वजनाचे. दर काय आहे तर मित्रांनो या ठिकाणी 4.50 एवढा काय दर आहे, दर प्रति किलो एवढा काय आहे मित्रांनो तर त्याचा दर आहे. आता आपल्याला याचा गुणाकार करायचा आहे. तर या ठिकाणी आपण गुणाकार करून घ्या, दशांशाचा काही विचार करायचा नाहीये. आता गुणाकार पहा, 0 गुणायचे, 0 गुणिले 0 0, 0 गुणिले 5 0, 0 गुणिले 2 0, 0 गुणिले 5 0. तुम्ही मला तर सगळे 0 चालेल बरोबर, कारण 0 कोणत्याही अंकाला गुणलात तर आपले उत्तर किती येणार आहे मित्रांनो 0 येणार आहे. म्हणून आता 5 दशकानं गुणायचे, म्हणून 1 0 द्या. आता 5 गुणू, 5 0 0, 5 5 25, 25 ला 5, हातचे आले 2, 5चा पाडा 2 पर्यंत, 5 दुनी 10, हातचे 2 12, 12 ला 2, हातचा आला 1, 5चा पाडा 5 पर्यंत, 5 5 25 आणि हातचा 1 26. आता आपण या हातच्यावर काट देऊन ठेवू. आता आपल्याला 4 शतकानं गुणायचे, 4 शतकानं म्हणजे या ठिकाणी 2 0 द्या. 4 गुणू, 4 0 0, 4 5 20, 20 ला 0, हातचे आले 2, 4 दुनी 8 9 10, 10 ला 0, हातचा आला 1, 4 5 20 आणि हातचा आहे 21. आता आपल्या मित्रांनो गुणून झालं. आता याची बेरीज करूया. 0 अधिक 0 अधिक 0 0, 0 अधिक 0 अधिक 0 0, 0 अधिक 5 अधिक 0 या ठिकाणी 5, 0 अधिक 2 अधिक 0 2, 6 अधिक 0 6, 2 आणि 1 3 आणि 2 2. तर अशा प्रकारे आपण काय केला गुणाकार करून घेतला. आता दशांश चिन्ह कुठे येईल मित्रांनो तर सांगितल्याप्रमाणे या दशांशाच्या नंतर किती अंक आहेत 1 2 3 अंक आहेत आणि खालच्या दशांशाच्या नंतर किती आहेत मित्रांनो 2 अंक आहेत म्हणजे 1 2 म्हणजे 1 2 3 4 5 अंक आपल्याला उजवीकडे सोडायचे. 1 2 3 4 5 इथं दशांश चिन्ह देऊया. म्हणजे त्यामुळे जे किती रुपये लागतील असा प्रश्न जो विचारला होता तर त्यासाठी आपल्याला किती रुपये लागणार मित्रांनो 23.625 म्हणजे 23 रुपये आणि या ठिकाणी 62,625 पैसे एवढे आपल्याला रक्कम लागणार आहे. किंवा यालाच आपल्याला असं म्हणता येईल की 23 रुपये आणि 62 पैसे आणि 5 पुन्हा पैसे लागतील त्याच्यामध्ये. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हे उत्तर या ठिकाणी काढता येईल आणि हे आपलं उत्तर आहे. तर अशा प्रकारे आज आपण मित्रांनो दशांश अपूर्णांकाचा गुणाकार हा उपघटक या ठिकाणी अभ्यासलेला आहे. नक्कीच तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.